लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये काही व्यक्तींनी येऊन हकीकत सांगितली की तुमच्या ऑफिसच्या बाहेर एका झाडाच्या खाली म्हणजे जमिनीपासून उंचच पण झाडाच्या खाली एक कावळा वायरच्या मांजामध्ये अडकलेला आहे। पतंगीसाठी जो मांजा यूज केला जातो त्यामध्ये त्याचा पाय अडकलेला आहे। कृपया करून तुम्ही कोणाला तरी फोन करा असा मेसेज काही लोकांनी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये येऊन दिला होता। आम्ही बाहेरून बघितलं असता की याच भारतीय चौकाकडून विजापूर वेस्टकडे जाणाऱ्या या रस्त्यावर या रेन ट्रीच्या खाली पतंगाचा मांजा आहे आणि त्या पतंगाच्या मांजामध्ये एक कावळा त्याचा पाय जो अडकलेला आहे तो फडफडत आहे आणि आम्ही येऊन बघितलं तर ही वस्तुस्थिती आम्हाला कळालेली आहे। तातडीनं लोकप्रधान न्यूज चॅनलचे आमचे जे सहकारी आहेत झहूर सय्यद यांनी फायर ब्रिगेडला फोन केलेला आहे आणि फायर ब्रिगेडकडून आम्हाला रिप्लाय आलेला आहे की साहेब तुम्ही थांबा, आम्ही 10 मिनिटात येतोय। आम्ही फायर ब्रिगेडच्या गाडीची वाट बघत आहोत कारण हा निसर्गातील महत्त्वाचा घटक पक्षी हा कावळा आपला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय गेल्या काही वर्षभरामध्ये सोलापूर शहराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मोठमोठ्या इमारती सोलापूर शहराच्या सर्वच भागात वाढलेल्या आहेत। त्यामुळं कावळे असतील, चिमण्या असतील, हे या ज्या निसर्गाचे संवर्धन करणारे जे घटक आहेत ते कमी होताना दिसत आहेत। कावळा हा जरी आपला छोटासा घटक पक्षी असला तरी त्याचं निसर्गातील महत्त्वाचं स्थान आहे आणि लोकप्रधान न्यूज चॅनलच्या कार्यालयाबाहेर जो रेन ट्री आहे, भला मोठा झाड आहे, त्या झाडाच्या खाली पतंगाच्या मांजामध्ये हा कावळा अडकलेला आहे आणि त्या कावळ्याला जीवदान देण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत। फायर ब्रिगेडला आम्ही फोन केलेला आहे आणि फायर ब्रिगेडची गाडी किंवा संबंधित कर्मचारी या ठिकाणी येणार आहे। पाहूयात आपण या कावळ्याला कशा पद्धतीने आपण वाचवू शकतोय, कारण खरं म्हणलं तर ही बातमी देण्यायोग्य घटना नाही आहे, पण कावळ्याचं जर महत्त्व जर आपण पर्यावरणातील लक्षात घेतला तर कावळा हा घटक निसर्गाच्या संवर्धनासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातोय। शहरामध्ये आपण अगदी लहानपणी जरी बघत असलो तरी आपल्याला आपल्या अंगणात कावळे असतील, चिमण्या असतील किंवा विविध प्रकारचे पक्षी आपल्या अंगणात येत असल्याचे आपण पाहत होतो। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या पक्ष्यांची संख्या सोलापूर शहरात किंवा सर्वच झपाट्याने कमी होत आहे आणि अशाच पद्धतीनं हा आपल्या निसर्गाच्या संवर्धनातील महत्त्वाची भूमिका बजावणारा आपला पक्षी कावळा या ठिकाणी अडकलेला आहे आणि त्याला वाचवण्यासाठी लोकप्रधान न्यूज चॅनल फायर ब्रिगेडला फोन केलेला आहे। बघूयात पुढं काय होत आहे। फायर ब्रिगेडची गाडीची आपण वाट बघूया। या चौकात एका झाडाच्या खाली मांजा अडकून कावळा फसलेला आहे। काही नागरिकांनी ही घटना लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये येऊन सांगितली। लोकप्रधान न्यूज चॅनलने फायर ब्रिगेडला अग्निशामक दलाला फोन केला असता ताबडतोब म्हणजे जवळपास एक 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि फायर ब्रिगेडची गाडी समोर येत आहे। तुम्ही पाहू शकता भारतीय चौकातील हा दृश्य आहे आणि या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहे आणि हा कावळा मांजामध्ये म्हणजे अडकलेला आहे। आमचा उद्देश बातमी दाखवण्याचा हाच आहे की या कावळ्याचा जीव वाचवणं, कारण कावळा देखील आपल्या निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे। आजकाल आपल्या घरासमोरून आपल्या आजूबाजूच्या परिसरातून कावळे म्हणा, चिमणी म्हणा गायब झालेले आहेत। एक छोटासा प्रयत्न लोकप्रधान न्यूज चॅनलचा हाच आहे की या कावळ्याला जीवनदान द्यायचा। फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे, बघूया पुढं काय काय होतं। त्यांच्याकडे जे काही हत्यार असतील त्यातून ते वाचू शकतील। फायर ब्रिगेडच्या याला फोन केलेला आहे आणि ही गाडी या ठिकाणी आलेली आहे। अग्निशामक दलाचे सर्व टीम या ठिकाणी आलेले आहे। मुक्या पक्षाचा जीव वाचवण्याचा उद्देश आमचा आहे। फायर ब्रिगेडचे कर्मचारी या ठिकाणी उतरत आहेत। हां, अगदी 10 ते 15 मिनिटात लोकप्रधान न्यूज चॅनलने अग्निशामक दलाला फोन केला असता त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे। खरं म्हटलं तर सोलापूर शहराच्या अनेक भागामध्ये ज्या ठिकाणी असे पक्षी झाडावर अडकतात, मांजामध्ये अडकतात, त्यांना रेस्क्यू करण्याचं महत्त्वाचं काम अग्निशामक दलाकडून होत असतं। शहरात ज्या ठिकाणी आग लागलेली असते त्या ठिकाणी आपला अग्निशामक दल अवघ्या काही क्षणात पोहोचतो। मात्र निसर्गात महत्त्वाचा घटक असलेल्या पशुपक्ष्यांना देखील वाचवण्याचं काम या अग्निशामक दलाकडून नेहमी होत असतं। सोलापूर शहराच्या अनेक भागामध्ये ज्या ठिकाणी कावळे असतील, पक्षी असतील, घार असतील यांना
वाचवण्याचं काम या ठिकाणी होत आहे। फायर ब्रिगेडचं पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि कावळ्याला या ठिकाणी रेस्क्यू केलं जात आहे। मांजामध्ये कावळा अडकलेला आहे, बहुतेक त्याचा पाय अडकलेला आहे। अग्निशामक दल पथक या ठिकाणी आणि हा मांजा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे, कावळा उडून गेलेला आहे। खरं म्हटलं तर अग्निशामक दलाचं एक छोटंसं काम आहे पण फार महत्त्वाचं आहे। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। हां, तर ज्यावेळी सोलापूर शहरात आगीसारखी घटना घडते त्या वेळेला मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी, जीवितहानी रोखण्यासाठी अग्निशामक दल तत्पर असतो। मात्र सोलापूर शहरामध्ये या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी अशा वेळी कावळे असतील, चिमणी असेल किंवा घार असेल किंवा इतर पक्षी अशा या मांजामध्ये अडकलेले असतात, धाग्यामध्ये अडकलेले असतात, त्यांना रेस्क्यू करण्याचं महत्त्वाचं काम देखील सोलापूर शहराच्या अग्निशामक दलाकडून होत असतं। कारण बऱ्याचदा अनेकांना माहीत नाही की एखादा कावळा जर मांजामध्ये अडकला, घार अडकली तर फोन कोणाला करायचा। तर अग्निशामक दल ही तत्पर सेवा आपल्याला देते की पशुपक्ष्यांना वाचवण्याचं काम देखील करू शकतात। लोकप्रधान न्यूज चॅनलला माहिती कळाल्यानंतर आम्ही फोन केला होता। हे सोलापूर शहर अग्निशामक दलातील जवान आहेत, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अवघ्या 10 ते 15 मिनिटात भारतीय चौकात आले आणि कावळ्याला या ठिकाणी सुखरूप त्यांची सुटका केलेली आहे। ज्यांनी ही माहिती दिली, क्या हुआ था बताइए। मैं यहाँ आने के बाद देखा कौवा ऊपर मांझी में लटका था। हाँ तो मैं लोक प्रधान ऑफिस के गया, हाँ उनको जाके पूछा ये कौवा अटकेला क्या करना पड़ेगा। तो वो तुरंत लोक प्रधान वाले ऑफिस वाले फायर ब्रिगेड को फ़ोन लगाए, उनको बुलाए हाँ। और फायर ब्रिगेड गाड़ी आके कौवा काटी। कौवा काटे कितने मिनट में आए? एक 10 मिनट आ गए। 10 मिनट में। आप उनको क्या कहना चाहोगे? शुक्र अदा करना चाहता हूँ मैं उनका सबका, और लोक प्रधान ऑफिस वाले को शुक्र अदा करना चाहता हूँ। खरं म्हटलं तर शहरात जरी नागरिकांना कुठं अशी घटना घडली तर त्यांनी बिनधास्तपणे अग्निशामक दलाला फोन करा, कारण निसर्ग संवर्धनासाठी पशुपक्ष्यांची गरज महत्त्वाची आहे आणि हा जरी छोटासा जीव असला तरी निसर्गातील त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे। त्यामुळं अग्निशामक दलाचं देखील या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे। झहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।